make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see. Hallelujah,
घेऊन जात असताना त्याची कृपा, त्याची दया, प्रीती, सर्व गोष्टींची जाणीव तो आम्हाला वेळोवेळी करून देत आहे. त्याबद्दल त्याचे आभार मानूया. आज एकत्र चर्च आहे, एकच शिफ्ट आहे, तरी पुष्कळ अजून आपल्या घरी आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आजारी दुःखी जे आहेत त्यांची देखील आपण आठवण करणार आहोत. प्रार्थना करू. आमच्या स्वर्गातील थोर पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. आजच्या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरात, तुझ्या निवासस्थानी येण्याची कृपा प्रभू आम्हा सर्वांवर तू केलीस. जिवंतांच्या भूमीवर प्रभू तू आम्हाला जिवंत राखीलस, ते ह्यासाठी की आम्ही तुला धन्यवाद द्यावे, तुझे आभार मानावे, तुझ्या पुढे नम्र व्हावे, नतमस्तक व्हावे, तू सांगितलेल्या आज्ञा आम्ही पाळाव्यात, तुझ्या समीप यावं, तुझ्या जवळ यावं. तू पावण्याची संधी आहे तवर प्रभू आम्ही संधी साधावी आणि आजचा दिवस तुझ्यासाठी वेगळा करून, आमचा सर्व उद्योग धंदा बंद करून संपूर्ण दिवस तुझ्या समक्षतेत तुला धन्यवाद देण्यात, तुझे आभार मानण्यात, तुला उंच करण्यात, तुझी महिमा, तुझा गौरव करण्यासाठी प्रभू तू आम्हाला दिलास. त्याची आठवण आम्हाला होऊ दिली म्हणून देखील तुझे मनपूर्वक आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या दयेबद्दल, प्रीतीबद्दल, क्षमेबद्दल आणि चांगुलपणाबद्दल देखील मनपूर्वक तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या त्या वाराचं स्मरण ठेव, त्या वेळेचं स्मरण ठेव, जे सर्व प्रिय लोक नम्र लीन होऊन तुझ्या दारी आणि त्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. त्या सर्वांना प्रभू तुझ्यामध्ये मजबूत, मुळावलेले, स्थिर, खंबीर असे तू कर. त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू. पुष्कळ लोक आपल्या घरी अजून आहेत, त्यांच्याशी तू बोल आणि आम्ही आशीर्वाद मिळवून घ्यावे. आम्ही शाप ग्रस्त होऊ नये, तर आम्ही आशीर्वादित व्हावं. आम्ही उजव्या बाजूचे व्हावं, आम्ही मेंढरामध्ये व्हावं, आम्ही तुझे लेकर व्हावे. आणि ही गोष्ट प्रभू त्या सर्वांना तू समजू दे प्रभू. त्यांनी देखील आपले आशीर्वाद आणि आपल्या चांगल्या गोष्टी साधून घ्याव्यात, कल्याण साधून घ्यावेत, यासाठी त्यांचं सहाय्य कर. तुझ्या वेळेत येण्याची प्रभू त्यांना ती आठवण होऊ दे आणि तुझ्याकडे त्यांनी धाव घ्यावी असं देखील होऊ दे. तुला धन्यवाद देतो. काल जो दुःखद घटना प्रभू आमच्या मुलात घडली, त्या सर्व दुःखित परिवाराला परत एकदा तुझी कृपा दे, सांत्वन दे आणि त्यांच्या आशीर्वाद पोहोच प्रभू. आणि त्यांनी देखील प्रभू तुझ्या मंदिरी यावं, कारण सांत्वन देणारा एल शद्दाय आईप्रमाणे प्रीती करणारा देव आहे. आणि तुझ्या जवळ प्रभू आम्ही जेव्हा येतो तेव्हा या गोष्टी तू आम्हाला देतोस, आम्हाला धीर देतोस, त्याची जाणीव त्या सर्वांना प्रभू तू होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो ज्या मंडळीचे तर आहेत, त्या कळपातील तर आहेत, फक्त नावाला आहेत, पण तुझ्यापासून महिने वर्ष प्रभू दूर आहेत प्रभू. त्याच्यावर कृपा कर. अजून वेळ आहे, संधी आहे, तू देत आहेस. 2021 साल आणि पहिला महिना प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. त्या सर्व प्रियांना प्रभू तुझ्या दयेची आठवण होऊ दे, तुझ्या प्रीतीची आठवण होऊ दे आणि त्यांनी उठावं आणि तुझ्या घरी यावं, तुझ्या जवळ यावं अशी कृपा त्यांच्यावर तू कर. जे आपल्या घरी गुन्हाकार बसते प्रभू त्यांना तू बेचैन कर. एखाद्याच प्रभू तू तुझ्याकडे आणण्यासाठी संकट पाठवतो, अरिष्ट पाठवतो, आजार पाठवतो आणि ते भयंकर गोष्टी प्रभू येण्याच्या आधीच काहींना तर तू या जगातून घेऊन देखील जातो. या गोष्टीचं स्मरण तू होऊ दे प्रभू. कितीतरी लोक आमच्यापेक्षा चांगले, हुशार, ज्ञानवंत, श्रीमंत लोक या जगात आहेत, परंतु आम्हाला तू निवडलं याची जाणीव होऊ दे प्रभू. तुझ्या मंदिरी येण्यासाठी प्रभू त्या प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हाला ठाऊक नाही अशी कोणती अडचण आणि बाधा आणि व्यत्यय प्रभू त्यांच्या जीवनात आहे तुझ्या मंदिरी येण्यासाठी, त्या सर्व तू दूर कर. त्यांच्या दया आणि कृपा, त्यांच्या लेकरांवर दया आणि कृपा तू कर प्रभू. प्रत्येकाने जे सर्व लहानातील लहान, थोरातील थोर आहेत, प्रत्येकाने तुझ्या मंदिरी यावं प्रभू. ही वेळ आहे, दिवस कठीण आहे, वाईट आहे आणि आम्ही गाफील राहू नये, आम्ही झोपेत राहू नये, आम्ही बेफिक्र जीवन जगू नये, तर आम्ही तुझ्या जवळ यावं. या
धन्यवाद देतो शहादा मंडळीसाठी, या मंडळीतील सर्व लहान मुलांसाठी, सर्वांना प्रभू तू सुरक्षित ठेवलं, सांभाळलंस, आमच्यावर दया केली, कृपा केली. आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे वेळोवेळी आमची भेट घेतो. गीतांद्वारे प्रभू आम्हाला तुझ्या समक्षतेमध्ये, आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये तू घेऊन जातो. त्याबद्दल देखील मनपूर्वक तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. आज नव्याने प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमची तू भेट घ्यावी, आमच्याशी बोलावं, आमच्या अंतःकरणाचं तू पालन करावं आणि आमच्या अंतःकरणात असलेला सर्व अंधकार तुझ्या वचनाच्या प्रकाशाने दूर करावा, अशी देखील तुझ्याने प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो या मंडळीचे सर्व जे पदाधिकारी आहेत, प्रमुख व्यक्ती आहे प्रभू, ज्यांच्यावर तू ओझं दिलेला आहे, ज्यांच्यावर तू भार प्रभू मंडळीचा सोपलेला आहे, विश्वास टाकला आहे, त्यांनी देखील प्रभू तो भार वाढण्यासाठी प्रभू आजच्या दिवशी प्रथम येऊन तुला धन्यवाद द्यावे आणि प्रभू तुझी सेवा करण्यासाठी त्यांनी तत्पर व्हावं, मदत करावी. प्रभू जो तुझ्या सेवेला हातभार लावतो त्याचा तुरुडी राहत नाही, याची पुनरुपी आठवण आणि जाणीव त्या प्रत्येकाला तू करू द्यावी, अशी देखील आम्ही तुझ्या चरणी नम्रतेची आग्रहाची प्रार्थना करतो. संपूर्ण भक्तीची वेळ आम्ही प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवितो. आमच्याशी तू बोल प्रभू. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन. त्यावेळेस आम्ही आळीपाळीने वाचण्याकरिता स्तोत्र 77 आम्ही काढणार आहोत आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास तालिका एकत्रित आम्ही मानणार आहोत. स्तोत्र 77 मिळालं असेल तर प्रभू येशूच्या नावात आपण सुरुवात करूया. वचनाचा आदर आणि सन्मान करूया. आपल्या जागेवर आपण यावेळेस उभं राहणार. स्तोत्र 77 Psalm 77. देवाच्या महत्कृत्याच्या स्मरणाकडून मिळणारे समाधान, असं या स्तोत्राचं विषय आहे. असा स्तोत्र आहे. मी आपल्या वाणीने देवाला हाक मारेन, त्याने माझे ऐकावे, म्हणून मी देवाला हाक मारेन. मी देवाचे स्मरण करून करून व्याकुळ होतो. मी ध्यान करू इच्छितो, पण माझा जीव वृच्छित होतो. पूर्वीचे दिवस व प्राचीन काळाची वर्ष ही मी ध्यानात आणली आहेत. प्रभू सर्व काळ आमचा त्याग करशील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय? देवा, कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय? मी परमेश्वराची महत् कृत्य वर्णेन. खरोखर मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे. देवासारखा थोर देव कोण आहे? याकोब, योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक, यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहे. मेघांनी वर्षाव केला, आभा कडाडले, तुझे बाणही सुटले. समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाही.
पहिलं वचन आपण एकत्रित रीतीने वाचणार आहोत. मी आपल्या वाणीने देवाला हाक मारे, त्याने माझे कामे म्हणून मी देवाला हाक मारेन. देवा त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद करो. एकत्रित रीतीने आपण प्रशिकांचा विश्वास मतांतर प्रकट करणार आहोत. सर्व समर्थ देवदूता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला मृतस्तंभाला ठेवले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवदूता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. मंडळीने खाली बसावे. दानार्पण घेण्याचा समय आहे आणि आपल्या देण्याद्वारे, आपल्या मिळकतीद्वारे आपण प्रभूचा देखील सन्मान करूया. एक गीत सर्व संघाद्वारे होत असताना आपलं दान आपण देवाच्या भांडारात आपण अर्पण करूया. जे कोणी बाहेर आहेत, पुष्कळ जागा आहे चर्चमध्ये, आपण येऊ शकतात आणि ही संधी आहे. जसं मी म्हटलं, काहींना स्वर्गात पण नेलं तरी ते म्हणतील बाहेरच बसायचं बाकड्यांवर स्वर्गाच्या. असं करू नका. जर जागा नसेल तर आपण तेव्हा नाईलाज असतो, पण आता आहे तर आपण या आणि देवाच्या सानिध्यात घरात येणं फार महत्वाचं आहे.
ज्यांचे जन्मदिवस ह्या सप्ताहात आहे, आपण पुढे या, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागणार आहोत. येथान या बाळाचा वाढदिवस आहे, त्यासाठी प्रार्थना. पास्टर साने मी विनंती करतोय दानावर ते प्रार्थना करते. प्रार्थना करू आपण. स्तुतीने भरलेल्या आपल्या जिवंत पवित्र अतिपवित्र थोर न्याय परमेश्वर पिते, आम्ही तुझी मनापासून खास स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र वचनामध्ये तू म्हटलेलं आहे, तू आपल्या प्रथम फळानं परमेश्वराचा सन्मान कर. आणि म्हणून तुझ्या परमेश्वरा आम्ही तुझी खास स्तुती करतो, यासाठी की आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस. आम्ही जे दान आम्ही तुला दिलेलं आहे पिता परमेश्वरा, ते तू आशीर्वादित आणि पवित्र करावं आणि तुझ्या राज्यासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही हे दान तुला दिलेलं आहे. ज्यांनी उपकार स्तुतीचं दान दिलं, ज्यांनी दशांश रूपानं दिलेलं आहे, ओ पिता परमेश्वरा, ज्यांनी वर्गणीच्या रूपानं दिला आहे, या सर्व प्रिय जनांना तू आशीर्वादित केलंस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करून तुला धन्यवाद देतो. पिता परमेश्वरा, आज या आठवड्यामध्ये आमच्या मंडळीमध्ये ज्या लहान थोरांचं, आमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांचे वाढदिवस असतील, प्रेषू मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलंस, मागील वर्षभर तू त्यांची काळजी घेतलीस, वर्षभर तू त्यांचा इमानुएल आणि आरोग्यदाता झाला. या नवीन वर्षामध्ये ते पदार्पण करीत असताना या सर्व प्रिय जनांना, आमच्या मंडळीतील सर्व लहान थोरांना तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. पिता परमेश्वरा, तू त्यांना दीर्घायुष्य दे, उत्तम पदार्थांनी तू त्यांना भर. जे लहान लेकरं त्यांची वाढ तुझ्या कृपेत आणि मनुष्याच्या कृपेत होऊ दे. आणि पिता परमेश्वरा, हा वाढदिवस सर्व प्रिय जनांना तो आशीर्वादित होऊ दे. आजची भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. जे वचन तुझ्या दासाकडून आमच्याकडे येत आहे, ते वचन ग्रहण करण्यास प्रेषित तुझी कृपा आम्हाला करो. या दानावर तुझा पवित्र आशीर्वाद असू दे. तारणारा प्रवेशी तुझ्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणतोय, आमेन. अजून विनंती आहे, मध्ये जागा आहे, आपण मध्ये येऊन बसू शकता. बाहेर स्पीकरची सोय नाही, नंतर स्पीकर संगीत लावून दे, पण आहे जागामध्ये, तर आपण मध्ये येऊ शकता. जे आज पहिल्यांदा आले असतील या चर्चमध्ये, त्यांनी आपल्या जागेवर उभं राहा, आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो. पहिल्यांदा शहादा चर्चला कोणी भेट दिली, आपलं नाव सांगा. सोनिया राणीपूर बरोबर. हा, कधी आपल्याला वेळ असेल तर आपण येत चला, आपलं स्वागत आहे. आणि सर्वात पहिले ते आले राणीपूर. किती वाजता निघाले तुम्ही? 5 वाजता निघाले. आपले अजून नाही आले. जे येत नाही त्यांना राणीपूरला घेऊन जा, आमच्या लोकांना, आणि सकाळी पाठवा 5 वाजेला. धन्यवाद, थँक्यू. आपण टाळ्या वाजवण्यासाठी देवाच्या वचनाकडे जाण्याच्या आधी आपल्या मनाची परत एकदा तयारी करूया. आपण तरुण संघाचेच गीत ऐकत असतो. आपण विजय संगीतचे गीत आपण गाणार आहोत, आणि विजय संगीत गीत नंबर 24, दिनांची प्रार्थना. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत आणि खरोखर आपण स्वतःला दीन करूया, नम्र करूया. तू पवित्र थोर प्राणी तुझ आता वंदितोय हे प्रमाणे. सर्वांनी एकत्रित आपण हे गीत गाणार आहोत.
हॅलो. आठवड्याच्या सूचना जसे तसेच असणार आहे, काही बदल नाही त्याच्यात अजून तरी. देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत आणि जो विषय आहे तो विषय मला वाटतं आपण साखळी पद्धतीने आपण या दिवसात पाहणार आहोत. म्हणजे एकच विषय 2 किंवा 3 महिने आपण पाहणार आहोत. आणि माझी विनंती असेल आपल्याला की मध्ये कुठे पण आपण तो खंडित होऊ देऊ नका, तर आपल्याला लिंक मग लागणार नाही. आणि म्हणून आजपासून जो विषय आपण प्रारंभ करत आहोत तो आपण शेवटापर्यंत जर आपण राहायला आला तर आपल्याला तो अतिशय उत्तम रीतीने आणि चांगल्या रीतीने कळेल आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद पण फार मोठे आहेत आणि ते आपण चुकू नये अशी देखील आपल्याला विनंती आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. उत्पत्ती 37 आणि 2 हे वचन आपण वाचणार आहोत. कोणाला जर मिळालं तर आपण वाचायचा प्रयत्न करणार आहोत. उत्पत्ती 37 आणि 2. याकोब वंशाचे वृद्ध हे योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावाबरोबर कडीत चालीत असे. तो मुलगा आपल्या पित्याच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्राबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. योसेफ आणि योसेफाविषयी योसेफ ख्रिस्ताचा देखील नमुना आहे जुन्या करारामध्ये आणि आपल्याला ते माहिती आहे. आणि अधिक स्पष्ट रीतीने जर येशू ख्रिस्ताला आपल्याला अधिक चांगल्या रीतीने जर ओळखायचं असेल तर योसेफाचं जर चारित्र्य आपण पाहिलं तर मला वाटतं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त अधिक चांगल्या रीतीने अजून कळणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की योसेफ 17 वर्षाचा झाला असता आपल्या भावाबरोबर कळप चालत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलाबरोबर असे. तेव्हा त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर त्याने आपल्या बापास दिली. योसेफ बिल्हा आणि जिल्पा या त्याच्या सावत्र आहेत. त्यांच्या मुलांबरोबर म्हणजे त्याच्या सावत्र भावांबरोबर तो काम करत आहे आणि ते काम करण्यासाठी त्याला त्याच्या बापानेच पाठवलं.
बिल्हा आणि जिल्फा त्या दोघींची जी मुलं होती ते अतिशय दुष्ट होते. बिल्हाचा पुत्र दानाविषयी त्याचा बाप याकोब स्वतः म्हणतो. आपण मागे याकोबाविषयी ऐकलं. वाचूया उत्पत्ती 49 आणि 17. आपला बाप, त्याचा बाप बिल्हाच्या म्हणजे त्या दानाविषयी काय म्हणतो? याकोब काय म्हणतो? दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याचा टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरला स्वार उलटून मागे पडतो. दान हा मार्गातील साप आहे आणि वाटेवरचा नाग आहे असं दानाचा बाप म्हणजे याकोब आपल्या मुलाविषयी म्हणत आहे. ही जी मुलं आहे बिल्हाची मुलं आहे. आणि जिल्फाच्या पुत्राविषयी गाद म्हणतो. अनुवादाचं पुस्तक याचा 33वा अध्याय त्याचं 20वा वचन. अनुवाद 33 आणि 20. गाद कोण आहे? आपण दानाविषयी म्हणजे बिल्हाच्या पुत्राविषयी पाहिलं. आपण जिल्फाच्या पुत्राविषयी बघतो की जिल्फाचे पुत्र म्हणजे गाद कोण आहे? अनुवाद 33 आणि 20 मध्ये. गादाविषयी तो म्हणाला, गादाचा विस्तार करणारा तो धन्य, तो सिंहासारखा बसतो, तो पाहू व बसतो पडतो. गाद हा फाडणाऱ्या सिंहासारखा आहे. दान मार्गातील साप आणि वाटेवरचा नाग आहे, तर गाद हा फाडणाऱ्या सिंहासारखा याचे स्वभाव आहे, भावाचे स्वभाव आहे. जेव्हा योसेफ घरी येत असे तेव्हा त्याचे दुसरे भाव देखील घरात असायचे. योसेफाची गोष्ट आम्हाला चांगली माहिती. उत्पत्ती 49 आणि 6 कोणते वाचूया परत. 49 आणि 6. दुसरे भाऊ कसे होते अजून? माझ्या जीवा त्याच्या मसलेची शिरू नको, माझ्या शिरा त्याच्या मंडळात सामील होऊ नको. कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलाच्या पायाच्या शिरा तोडल्या. शिमोन आणि लेवी यांच्याविषयी लिहिलं आहे त्याचे दुसरे भाऊ. हे दोन भाऊ कसे अजून? हे भयानक आणि क्रूर आहेत. त्यांचा बाप त्यांच्याविषयी म्हणतो माझ्या जीवा, म्हणजे योसेफाला याकोब म्हणत आहे माझ्या जीवा त्यांच्या कारस्थानात शिरू नको, माझ्या शिला त्यांच्या मंडळीत सामील होऊ नको. इस्साकार विषयी 49 आणि 14. उत्पत्ती 49 आणि 14 मध्ये त्याच्या एका भावाविषयी इस्साकार कोण आहे? इस्साकार दणकट गाढव आहे, तो मेढवाड्याच्या दरम्यान दबून बसतो. इस्साकार हा दणकट गाढवासारखा आहे. ह्यांचे स्वभाव बघा. सापासारखे, नागासारखे, सिंहासारखे, गाढवासारखे. आणि सर्वांमध्ये कोण आहे हा बिचारा? योसेफ आहे. किती कठीण जीवन योसेफ यांच्यामध्ये जगत आहे. कामाच्या जागेवर गेला तर अशा प्रकारचे लोक आहेत. घरात आला तर घरातही अशा प्रकारचे लोक आहेत, जे डसणारे आहेत, चावणारे आहेत, फाडणारे आहेत, दणकट आहेत, दांडगाई करणारे आहेत, भांडण करणारे आहेत, कारस्थान काढणारे आहेत, फाडणारे आहेत, चारी बाजूनी सतावणारे लोक आहेत. पण योसेफ या सर्वांसाठी तरी आदर्श आहे. का? आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या व्यवसायात, आमच्या घरात, आमच्या आजूबाजूला अशा प्रकारची लोक आहेत. मार्गात सापाप्रमाणे, वाटेवर नागाप्रमाणे, फाडणाऱ्या सिंहाप्रमाणे, कारस्थान कट करणारे लोक आहेत. दणकट गाढवासारखे आहेत, जे डसण्यास, फाडण्यास आणि दांडगाई करण्यामध्ये आहेत असे आमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी. विसरू नका, ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांना देवानेच निवडलेले आहेत. याकोब जेव्हा 90 वर्षाचा झाला तेव्हा त्याला योसेफ झाला.
त्याच्या उतारवयामध्ये. म्हणून याकोबाने येसावावर खूप प्रेम केलं. त्याच्या वृद्धपणात झालेला तो पुत्र. याकोब खूप श्रीमंत व्यक्ती होता. नोकर चाकर त्याच्याकडे भरपूर होते, मालमत्ता भरपूर होती. तरी देखील त्या दुष्ट प्रवृत्तीच्या त्याच्या इतर मुलांमध्ये काम करण्यासाठी याकोबाने योसेफाला का पाठवलं? एखाद्या नोकरा चाकराला पाठवू शकला होता. आपल्याला वाटत असेल याकोब योसेफाबरोबर कठोर रीतीने वागत आहे. कठीण परिस्थिती आणि कठीण लोकांमध्ये आम्हाला देवाने ठेवलं आहे. त्याचं कारण हेच आहे का आमचं स्वभाव कसा आहे तो उजळून यावा, तो नीट व्हावा. म्हणून अशी परिस्थिती पुष्कळदा देव निर्माण करतो, आमच्या बाजूला कठीण परिस्थिती निर्माण करतो की आम्ही संयमी व्हावं, आम्ही नम्र व्हावं, आम्ही ख्रिस्ताचं स्वभाव आम्ही धारण करावं. ख्रिस्ताबरोबर या गोष्टी होत्या, त्याच होत्या. कठोर मनाचे लोक त्यांच्यामध्ये तो आवडत होता. ज्यांच्यासाठी तो आला त्यांनीच त्याला धिक्कारलं, त्याला धोडमार करायला कितीतरी वेळेला त्यांनी काढला, त्याला हाकलून दिलं. त्याच्या गावातील लोकांनी त्यांना हाकलून दिलं, त्याला मारायला टाकलेले. जर चारही बाजूने ओढा ताण असेल, कुचंबना असेल, समजून घ्या की परमेश्वर आपल्याला कडक शिक्षण देतात, शिस्त लावतात आणि नंतर योसेफाप्रमाणे आशीर्वादित देखील बनवू इच्छित आहे. योसेफाचा प्रवास एखाद्या साधारण त्या सुकुमारापासून तर प्रधानमंत्र्यापर्यंत जर आपण वाचलं तर फार फार आशीर्वादित आहे. आपल्या स्वभावाला सुंदर आकार देण्यासाठी आम्हाला झगडावं लागेल. लाकडाचे आम्ही बघतो जे थर खूप तीव्र उष्णतेत हजारो वर्ष जेव्हा ते राहतात, ठेवले जातात, तेव्हा त्यातून काय तयार होतो? हिरा तयार होतो. आणि त्याप्रमाणे जर आम्ही संकटात आहोत तर आमची प्रतिक्रिया कशी आहे त्यावर आमचा स्वभाव घडला जातो. योसेफाला एक चांगले भविष्य मिळावे परमेश्वर म्हणून त्याला कठीण शिक्षणामधून तो नेत आहे आणि त्या शिक्षणात तो पास देखील झाला, उत्तीर्ण देखील झाला. आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी कठोर लोक परमेश्वराने जर ठेवले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर आपण चिरखोरपणा केला, भांडण केलं, कडूपणा केला, स्वार्थ, हेवा, मत्सर केला, कुरकुर केली, तक्रार केली, दुसऱ्याने जर वाईट बोललो तर आपण या शाळेमध्ये या परीक्षेत नापास. पुष्कळदा आपल्या चुका नसताना आपल्याला आरोप केला जातो आणि आपल्याला आपल्याविषयी बोललं जातं. तेव्हा माझी प्रतिक्रिया काय आहे? येशू काय होता? गप्प होता. त्याला मारत होते तरी तो काय होता? गप्प होता. काही लोकांना वाईट लोकांबरोबर ठेवले की तेही वाईट होतात, नाही का? चार वाईट मित्र राहिले तर एखादा त्यामध्ये वाईटच होतो. परंतु योसेफावर या सगळ्या वाईट त्याच्या भावांच्या स्वभावाचा परिणाम झाला नाही आणि तो त्याचा स्वभाव बदलला नाही. जर परमेश्वर आपले जीवन चालवितो किंवा घडवितो तर कुठली जागा, कुठली परिस्थिती, कुठल्या प्रकारचे लोक आमच्या आजूबाजूला असतील तरी आम्ही बदलणारच नाही. असू द्या कोणी, आमच्या शेजारी, आमच्या आजूबाजूला, आमच्या कामाच्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती असू द्या, आम्ही बदलणार नाही. जर देव आम्हाला चालवत असेल तर, जर देव आमच्या जीवनावर सत्ता गाजवत असेल तर, जर देव आमच्यावर अधिकार गाजवत असेल तर आम्ही बदलणार नाही. काही लोक आपल्या जीवनाच्या जो इतिहास असतो त्याला दोष देत बसतात. मी तर चांगल्या रीतीने माझी घडण झाली नाही, माझा बाप तर दारुड्या होता, माझा बाप तर असा होता, माझं हे होतं, माझं ते होतं. कोणी आदर्श नव्हते, कोणी आत्मिक नव्हते आणि आता मी जे झालो त्याला पण त्याचं कारणीभूत हे. योसेफाची पार्श्वभूमी पाहू, खूप चांगल्या घरात नव्हता तो, तरी त्याचा परिणाम त्याच्यावर झाला. आणि योसेफाची जर पार्श्वभूमी पाहिली, त्याचा बाप हा कोण होता? फसवणारा होता. याकोब बापच फसवणारा होता. त्यांनी, त्याच्या बापाने त्याच्या वडिलांना फसवलं आणि शेवटी सासऱ्याला पण फसवलं. त्याची आई राहेल
हिच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर ती राहील, तिने काय केलं, वडिलांची मूर्ती चोरून लपवून चालाकीने आणली, तिने पण फसवलं. दोघे आई बाप काय फसवणारे. ती मूर्ती पूजक झाल्यामुळे बेथलेमाच्या मार्गातच तिला मरण आलं, ती जगली नाही. योसेफाची बहीण जर पाहिली अनैतिक गोष्टीमध्ये होते. त्याचे दोन्ही भाऊ योसेफाचे जर पाहिले तर अट्टल खुनी होते, निर्दयी होते. शकेम शहरात सर्व पुरुषांची त्यांनी क्रूरपणे कत्तल केली. त्याचा इतिहास जर पाहिला आपण, त्याच्या थोरला भाऊ त्यांनी आपल्या सावत्र आईबरोबर पाप केलं. योसेफाची पार्श्वभूमी इतिहास मुळीच चांगला नव्हता, पण या गोष्टी चढखळण त्याला झालं नाही. आपण देवाच्या कृपेचा स्वीकार कसे करतो यावर देवाची कृपा आमच्या जीवनात वाहत असते. फार मोठं स्टेटमेंट आहे. आपण देवाच्या कृपेचा जसा स्वीकार करतो त्यानुसार त्याची कृपा आमच्या जीवनात वाहत असते. जसं आम्ही बघतो एलीच्या मुलामध्ये, कोण होते एलीची मुलं? अधम होती. तरी त्या दोन्ही पुत्रामध्ये शमूएल लहान बाळ, त्याचा परिणाम त्याच्यावर झाला नाही. याप्रमाणे योसेफाने आपले जीवन प्रामाणिकपणे सांभाळले. एलीचे मुलं अधम होते आणि शमूएल लहान होता, तरी त्यांनी स्वतःला अलिप्त राखलं, दूर राखलं त्यांच्या दुष्ट मार्गापासून. दानियल, चारी बाजूला परजातीयांची दुष्टता, राजवाड्यात असलेला 16 वर्षाचा तरुण दानियल सहज आकर्षित झाला असता. परंतु दानियल 1 आणि 8 मध्ये लिहिलं आहे, दानियलाने मनात निश्चय केला की तो स्वतःला अशुद्ध करणार नाही. परिस्थिती विरोधाभास आहे, सर्व वेगळे आहे, अनुकूल बिलकुल नाही, तरी दानियलावर त्याचा परिणाम झाला नाही. पहिले तिमोथी 5 आणि 22 मध्ये लिहिलं आहे, दुसऱ्यांच्या पापाचा वाटेकरी होऊ नकोस, आपल्याला शुद्ध राख. दुसरे तसे करतात म्हणून मी तसा करत आहे किंवा मी तसा आहे हे कारण देवाला चालणार नाही. काय वेळेस देव आम्हाला कठीण परिस्थितीमध्ये ठेवून पाहतो की त्यामुळे आमचं जीवन बदलतं किंवा नाही, किंवा त्याचा परिणाम आमच्यावर होतो किंवा नाही. योसेफ आपल्या बापाचा कळप चालण्याच्या कामात मग्न असताना देवाने योसेफाबद्दल असलेली भविष्यवाणी किंवा भविष्य प्रकट केले. योसेफ केव्हा त्याच्या भविष्य प्रकट करण्याचे, जेव्हा योसेफ कामात होता, जेव्हा आपल्या बापाची मेंढर तो चालत होता, तेव्हा त्याच्याविषयी भविष्यवाणी झाली. मोशे, गिदोन, दावीद, अलिशा, नेहम्या आणि येशूचे सर्व शिष्य जर आम्ही पाहिले की देवाने त्यांना पाचारण करत असताना ते कामात होते. जर आम्ही पाहिले अलिशा, पहिले राजे 19:19 मध्ये अलिशा शेत नांगरत असताना, कामात असताना भविष्यवाणी झाली. मोशे, दावीद आणि आमोस शेरडे मेंढरे चालत होते. निर्गम 3:1 आणि 4 स्तोत्र 78, 70 आणि 71 मध्ये होते. मेंढरे चालत असताना कोण? मोशे, दावीद आणि आमोस. गिदोन गव्हाची मळणी करत असताना, शास्त्रे 6 आणि 11. नेहम्या राजाचा प्याले दरबार असताना, नेहम्या 1 आणि 11 मध्ये. येशूचे बरेच शिष्य मासे धरत असताना, मत्तई 4:18 ते 21 मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला कळेल. आणि मत्तई जकातीच्या नाक्यावर काम करत असताना जे सर्व लोकांना पाचारण झालं, त्यांच्याविषयी भविष्यवाणी झाली, ते सर्व लोक काय करत होते? काहीतरी करत होते, काम करत होते, कठीण काम करत होते, व्यवसाय करत होते, परिश्रम करत होते. आणि तेव्हा देवाची भविष्यवाणी त्यांच्याविषयी झाली, पाचारण त्यांना झालं. लूक 19 आणि 13 मध्ये लिहिलेलं आहे,
मी येईपर्यंत त्यावर व्यापार कर, असे आपल्याला बोध करण्यात येते. येशू येऊपर्यंत काय सांगितलं आहे, त्यावर व्यापार कर म्हणजे काहीतरी कर. उगाच रिकाम टेकड्यासारखं फिरू नको, बसू नको. देवाला आळशी लोक नकोय. देवाला जे काम करतात ते लोक हवे. मग देवाला जर आळशी लोक नको आहे, मग आळशी लोक कोणाला पाहिजे? आळशी लोक कोणाला पाहिजे? आळशी लोक एका मुख्यतमाला पाहिजे, आणि तो म्हणजे सैतान. जेव्हा आम्ही रिकामे असतो ना, तेव्हा आम्ही परीक्षेत पडतो. रिकामे असं लिहिलं आहे की रिकामे मन सैतानाची कार्यशाळा आहे. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामे मन जे रिकामे बसतात, मग सैतान त्यांना कारखान्यात नेतो त्याच्यात. दुसरे शमूएल 11 आणि 11 मध्ये आपण पाहिले, एकदा दावीद युद्धासाठी न जाता थांबून गेला. सगळे राजे तेव्हा युद्धाला जायचे आणि थांबून गेला आणि आपल्या गॅलरीत फिरत होता. त्याला वाटलं नाही आज नाही जायचं, आपण रिकामं राहायचं. आणि सैतान त्याला कसं पारखलं हे आपण पाहतो. आणि पिढ्यानपिढ्या त्याची मानहानी झाली आपण तिथे बघतो. आळशीपणा देवाच्या कृपेचा शत्रू आहे. आणि सैतान बघा जास्तीत जास्त ख्रिस्ती लोकांना रिकामे ठेवतो. प्रार्थना करण्यात, पवित्र शास्त्र वाचण्यात आपण आळशीपणामुळे जी कामे परमेश्वर आपल्याकडून करून घेऊ इच्छितो त्यामध्ये आपण उशीर पण लावतो. कारण का? आळशी. याच्यावर काय नाही बघा, आळस. अजून इतका आळस येतो की नाही अजून थोडं लेट जाऊ. मुद्दा म्हणतो सैतानाची कार्यशाळेत आपण काम करत आहोत. घरी आपण स्वयंपाक बनवत असतो, काय असं ते सैतानाने दिलेलं काम आहे. काय मरून जाणार नाही, नाश्त्याने करता आले तर काय मरल का? पण नाही. पण नाही, आळस. जा पण थोडं लेट जा, चांगलं आहे. बेजबाबदार बेशिस्त रीतीने राहा, उशीर लावा. हे कशामुळे होतं? आळशीपणाने होतं. जो व्यक्ती रविवारी 9, 9:30, 10 ला येतो, तो सोमवारी 7, 7:30 ला कसा जातो? मोठा प्रश्न आहे. ज्या पवित्र वाराविषयी देव म्हणतो तो पवित्र रीतीने पाच सकाळी आंघोळ पांघोळ करून इथे एकदम कडक इस्त्री कपडे घालून ते हजर राहिला पाहिजे व्यक्तीने, तो रविवारी का नाही? कारण तो कार्यशाळेमध्ये आहे, सेमिनार अटेंड करत आहे सैतानाची. सैतान आम्हाला उशीर करायला लावतो, आम्हाला आळस आणतो, असं दुःख आणतो, काहीतरी रविवारीची घटना घडतो की आम्ही चर्च पासून दूर राहून गेलो तर गेलो. काही लोक काय म्हणते म्हणून येतात, पुष्कळ गेलो तर गेलो पण उशिरा जातो. का? देव आम्हाला पाचारण करणार नाही, देव आम्हाला बोलवणार नाही, देव त्याचं काम आम्हाला देणार नाही, देव आम्हाला आशीर्वाद करणार नाही. कारण रिकामे राहणाऱ्यांना देव बोलावत नाहीच. जे जे कामात आहे, उलट सोमवार ते शनिवारची तत्परता मी दाखवतो, जो आवेश मी दाखवतो माझ्या कामात. कारण तिथे रोज कापला जाईल किंवा वन डे पगार कट होईल. त्याच्यासाठी जर मी एवढी धावपळ करतो, हे अविनाशी आशीर्वाद देव जे पाहतो हे 9, 9:30 नंतर आलेलं नाही. पण तुमची कृती पाहत आहे, किती तुम्हाला आनंद आहे माझ्याकडे येण्यासाठी. देव म्हणतो तो आवेश बघत आहे. जो लवकर येतो ना त्याची रिकामी घरी म्हणून येत. मला कधी देवाला भेटायचं, कधी त्या आराधनेत जायचं, कधी गीत गायचे, कधी प्रार्थना, कधी बंधूंच्या एकत्रित येण्यात मी किती तत्पर आहे हे माझे 2, 4, 5 मिनिटं पाहूनच देव आशीर्वाद देतो. आपण देवाला दाखवूया मी तुझ्यासाठी किती उत्साही आनंदी आहे. आणि नेमकं रविवारी शनिवारी सैतान कार्यशाळेत आम्हाला नोंदणी करून देतो. एक करत राहा टीव्ही पाहण्यापासून संध्याकाळी. देवाने दिलेल्या वेळ आणि संधीचा उपयोग
योसेफाने अतिशय चांगल्या रीतीने केला. उपदेशक 9 आणि 10 मध्ये लिहिलं आहे, जे काही काम तुझ्या हाती पडेल ते काम आपले सर्व सामर्थ्य खर्चून कर. जेही काम तुला दिलेलं आहे कोणतंही असो ते काय कर, तू आपले सर्व सामर्थ्य आपली सर्व शक्ती खर्ची लाव आणि ते कर. नीतिसूत्र 22 आणि 29 कोणते वाचा. लवकर लवकर वाचा. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो का? त्याचे स्थान कुठे आहे? त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. दुसऱ्या भाषांतरात लिहिलं आहे नीच लोकांसमोर नाही. कडक शब्दात लिहिलंय हलकटांसमोर. म्हणजे जो आपल्या धंद्यात चपळ नाही त्याचं स्थान नीच आणि हलकट लोकांसमोरच आहे, राजासमोर नाही. योसेफाने आपल्या भावांच्या दुष्कर्माची आणि दुर्वर्तनाची खबर कोणाला दिली? आपल्या बापाला दिली की असे करतात. दुसऱ्यांच्या चुका आणि दुसऱ्यांनी केलेलं दुर्वर्तन आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण कुठे जावं? आपल्या बापाकडे जावं, म्हणजे स्वर्गीय देवाकडे जावं. जर देवाची कृपा आमच्यावर आहे, नीट आपण लक्ष देऊया योसेफाच्या जीवनावरून, जे येशू ख्रिस्ताचं देखील चारित्र्य आहे दर्शवितं की जेव्हा योसेफाने आपल्या भावांच्या चुका पाहिल्या, त्यांची कृत्य पाहिली, तेव्हा ती कृत्य त्याने घेऊन ती पुढे सादर केली, आपल्या बाबाकडे केली. जेव्हा आम्हाला दुसऱ्यांच्या चुका दिसतात, दुसऱ्यांचे दुष्कृत्य दिसतात, तेव्हा आम्ही ते केवळ आपल्या स्वर्गीय पित्याकडे न्यावे, चार चौघात नेऊ नये. दुसऱ्यांकडे जेव्हा आम्ही नेतो तेव्हा त्याला काय म्हणतात माहिती का? चुगली लावणे म्हणतात, निंदा करणं म्हणतात. एका व्यक्तीच्या चुका दुसऱ्या व्यक्तीकडे बोलणं म्हणजे चहाडी करणं म्हणतात. वाचून घ्यावा, लेवी 19 आणि 16 मध्ये लिहिलं आहे, आपल्या लोकांमध्ये चाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको, ही आज्ञा आहे. जर आम्हाला काही दिसतं चुकीचं ते कुठे न्यायचं? आम्ही जर ख्रिस्ती आहे, जर मला येशू समजलेला आहे, तर मी त्या गोष्टी प्रार्थनेत नाही, चार चौघात नेणार नाही. याकोब 4 आणि 11 लिहिलं आहे, बंधूंनो एकमेकांविरुद्ध बोलू नका. दावीद म्हणतो स्तोत्र 15 1 2 आणि 3 मध्ये दावीद म्हणतो, देवाच्या मंडपात वस्ती करणारा, पवित्र डोंगरावर राहणारा आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही. पवित्र डोंगरावर कोण राहील, कोण चढेल? जो आपल्या जिभेने चुगली, मी माझ्या जिभेने चुगली करत आहे, आपल्या सोबत्याचे वाईट करत आहे, चाड्या करत आहे, स्वर्गात नाही. इथे समजून घ्यायचं. इथले डोंगरा चढू आपण धडका मुंदर म्हणतो म्हणा, तिथे काय चढू शकत नाही त्या डोंगरावर, पवित्र डोंगरावर चढू शकत नाही. इतकी स्पष्ट वचन आम्हाला सांगत आहे. योसेफाने आपल्या भावाच्या दुष्कृत्याचं दुष्वर्तनाचं माहिती आपल्या पित्याकडे नेली. जर आम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, दिसत आहे, चुकीची आहे, मी ते आपल्या पित्याकडे नेईल, म्हणजे देवाकडे नेईल. काही वेळेस आम्हाला आध्यात्मिक पित्यांकडे दुसऱ्याच्या चुका घेऊन जावं लागतं, आणि आध्यात्मिक पिता कोण आहे? आपल्यामध्ये जे आपल्यावर नेमलेले सेवक आहे. जसं पहिले तेसलोनिके 2 आणि 11 मध्ये लिहिलं आहे, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करतो. बाप जसे आपल्या मुलांना करतो
म्हणजे आध्यात्मिक रीतीने पिता त्यांच्याकडे आपण नेऊ शकता. मुलांच्या म्हणजे त्याच्या भावाच्या 2 वर्षाची खबर जेव्हा पित्याकडे आली तेव्हा ते भाऊ काय झाले असतील, चिडले असतील. एखाद्या वेळेस त्या पित्याने त्यांना शिक्षा देखील केली असेल आणि त्यांनी योसेफाचा द्वेष करण्यास त्यांनी सुरुवात केली. येशूच्या बाबतीत देखील झाले. योहान 7:7 मध्ये आम्ही बघतो येशूने लोकांची कृत्ये वाईट आहे अशी त्यांच्याविषयी साक्ष दिली म्हणून लोकांनी येशूचा द्वेष केला. जे आपले जीवन सुधारू शकत नाही त्यांना सुधारणा करण्याची देखील आवड नाही. जर आपण आपल्याला बदलून उत्तम बनायचे असेल तर आपल्या चुका जे दाखवतात त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ व्हायला पाहिजे, आभारी व्हायला पाहिजे. आपण कितपत बदलू इच्छितो ते आपल्या सुधारतानाची प्रक्रिया आपण दर्शवितो, जो रिस्पॉन्स देतो त्याच्यावर अवलंबून आहे. पुष्कळदा जर आपण चुका दाखवतो तर आपण वाईट होतो. नीतिसूत्र 15 आणि 5 मध्ये लिहिलेलं आहे, मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ लेखितो, वाग्दंड लक्षात ठेवितो तो शहाणा होतो. म्हणून आपल्या शिक्षेवर प्रेम करूया. एपिलोकास पत्र 12 अध्याय 11 वचनात लिहिलं आहे की कोणतीही शिक्षा तत्कालीन आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. सुधारणा होत असताना आम्ही उलट आभार मानले पाहिजे. भांडण आणि उलट जर गोष्टी केल्या तर मग आम्हाला कोणी सुधारू शकत नाही. आपल्या चुका पटवून देण्यास परमेश्वर कोणाचा उपयोग करू शकतो. कधी कधी तारण्य पावलेल्या लोकांचा देखील उपयोग तो करून घेतो. ख्रिस्ती लोकांचा उपयोग करून घेतो, दुसऱ्यांचा उपयोग करून घेतो आपल्या चुका दाखवताना. आपली सुधारणा होत असेल आणि जर आपण विरोध करू तर काही दिवसांनी देव ते सुधारणा करण्याचं काम बंद करू दे. शौलाचं तेच झालं. स्वतःच्या मार्गावर चालण्यासाठी शौलाला मोकाट सोडण्यात आलं आणि खूप त्याची अवस्था भयंकर आणि विचित्र झाली. पहिले शमूएल 15:35 आणि 28 आणि 6 वाचू. पहिले शमूएल 15 आणि 35. अनेक वेळा परमेश्वराने शमूएल संदेष्टाला पाठवून शौलाला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सुधारणा आवडत नसे म्हणून परमेश्वराने शौलाला सुधारण्याचे कामच थांबवून दिले. पहिले शमूएल 15:35 वाचूया. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही. तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायेलवर राजा केले याचा परमेश्वरास संताप झाला. शमूएल परत कधी शौलाच्या भेटीला गेला नाही, देवाचा निरोप घेऊन गेला नाही आणि त्याच्यामुळे शौलाला खूप वाईट वाटतो, कारण त्याने देवाच्या सुधारणा मान्य केली नाही. पहिले शमूएल 28 आणि 6. शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. कधीच मग परमेश्वराने त्याला उत्तर दिलं नाही. कधीच दृष्टांत आला नाही. का? जो इस्रायलाचा पहिला राजा या शमूएलानेच त्याला अभिषेक केला, राजा म्हणून आपण मागच्या रविवारी पाहिलं. जो शून्य होता शेवट त्याला प्रथम केलं, ज्येष्ठत्व बनवलं, अधिकार दिला. तो शौल जेव्हा त्याच्या चुका झाल्या तेव्हा त्या चुका दाखवत होता, तेव्हा त्या सुधारणा कधीच त्यांनी केल्या नाही आणि देवाने वारंवार त्या संदेश पाठवून त्याला सांगत होता, चुका दाखवत होता, पण त्याने कधी चुका सुधारण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे देवाने आता संदेश पाठवणं बंद करून दिलं. चुका दाखवल्याच नाही, कारण दाखवून उपयोग नाही. दाखवल्या तर तुम्ही सुधारणा करत नाही, त्याच्या देवाने बंद करून दिलं. नंतर
शाऊलाला देवाचा सल्ला मसलत विचारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली, गरज भासली, खूप अर्जंट गरज भासली. तेव्हा परमेश्वराने मौन राखलं, गप्प राहिला, देवाने उत्तरच दिलं नाही. आणि जेव्हा देवाने उत्तर दिलं नाही तेव्हा शाऊलाने अजून मोठी चूक केली. शाऊल पुढे गेला, चेटकिनीकडे गेला. जेव्हा देव वारंवार सांगून त्याचे निरोप पाठवून, आज तर संदेश ते नाही, भविष्यवक्ते नाही, पण आज देवाचं वचन आहे आमच्या हातात आहे. तेव्हा तर त्यांच्या हातात पण नव्हतं, आज आमच्या हातामध्ये आहे. त्याचे सेवक आम्हाला रोज सांगत आहे गोष्टी, पुष्कळ माध्यमातून आम्हाला गोष्टी कळत आहे. पण आमच्या चुका आम्हाला दिसून जेव्हा आम्ही सुधारणा करत नाही तेव्हा देव त्या सुधारणा करण्याचं काम थांबवून देतो. आणि जेव्हा देव थांबवतो तेव्हा दुसरा ऍक्टिव्ह होतो, तो म्हणजे सैतान. जेव्हा देवाने मौन राखलं, जेव्हा देवाने गप्प राहिला, काय उत्तर दिलं नाही, देत नाही, तेव्हा शाऊल पर्यायाने कुठे गेला? चेटकिनीकडे गेला. अधोगती, डाउनफॉल कंटिन्युअस. एखाद्या वेळेस तो नम्र झाला असता, एखाद्या वेळेस तो त्याने विनवणी केली असती देवाची, एखाद्या वेळेस अजून त्याने काहीतरी केलं असतं शमूएलला सांगून, पण त्याने तसं केलं नाही. तो कुठे गेला? चेटकिनीकडे गेला. आज जो देवाचा निरोप ऐकू इच्छित नाही, सुधारणा करू इच्छित नाही, एक प्रकारे चेटकिन्यांकडे आम्ही फिरत आहोत. जगाचं ऐकत आहोत म्हणजे चेटकिन्यांचं ऐकत आहोत, सैतानाचं ऐकत आहोत. जग सांगतो इथे जाऊन उपयोग नाही, हे करून उपयोग नाही, तू दुसरं कर, हे कोणाचं ऐकत आहे? चेटकिनीचे सल्ले. देवाचे सल्ले ऐकू नये म्हणून लोक आज चेटकिनीचे सल्ले घेत आहेत, सैतानाचे सल्ले घेत आहेत. ही शाऊलाची शेवट होती जेव्हा तो चेटकिनीकडे गेला. शाऊलाचा काय सुरू झाला? म्हणजे शेवट सुरू झाला. कारण ज्या दिवशी तो चेटकिनीकडे गेला सल्ला घेण्यास, दुसऱ्या दिवशी तो आणि त्याची मुले पलिष्ठ्यांबरोबर लढत असताना मृत्यू पावले. दुसऱ्या दिवशी. जोपर्यंत देव सल्ला देऊ इच्छित आहे तोपर्यंत तो सल्ला आम्ही मानावा, नाहीतर खूप उशीर होईल. जो व्यक्ती देवाचा सल्ला मानत नाही, जो सुधारणा करू इच्छित नाही, त्याला कोणीच वाचू शकत नाही, कारण देवच हात काढून घेतो. आणि जेव्हा देव हात काढून घेतो तेव्हा फक्त नाश ठरलेला असतो. म्हणून जेव्हा देव आम्हाला शिक्षा देऊन सुधारणा करू इच्छितो तेव्हा आम्ही ते स्वीकारले पाहिजे. कारण तात्कालीन शिक्षा जरी खेदाची वाटली, त्याचा शेवट धार्मिकतेचं आणि शांतिमय फळ आहे असं. परमेश्वर म्हणाला, मी तुला अनेक लोकांद्वारे सल्ला दिले, पण तू त्या सर्वांचा अवहेल केला, तर आता तुला मार्गदर्शन करणारा कोणी नसेल. अशी अवस्था कुणावर येऊ नये. फार बिकट अवस्था आहे. देव जर बोलणं बंद केलं ना आमच्या सोबत, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती नाही. नीतिसूत्र 1:24 ते 28 आपण वाचून घेऊया. मी हाक मारली, नीट लक्ष द्या. परमेश्वर म्हणतो नीती 1:24 ते 28 मध्ये, मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेळ केला, माझा वाग्दंड मुळीच मानिला नाही. यास्तव तुमच्या विपत्त काली मीही हसे, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन. वादळाप्रमाणे तुम्हाला संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग ही तुम्हाला उडवतील. त्या समयी मला
हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना त्यास सापडणार नाही. मग तुम्ही हाक मारली पण तुम्ही आला नाही. मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिलं नाही. कोणाला किंमत नाही. मी हाकच मारत राहिलो, मी बोलावतच राहिलो, मी सांगतच राहिलो, मी सल्ला देतच राहिलो, कोणी आलं नाही. माझ्या बोधाचा तुम्ही अवहेर केला, माझा वागदंड तुम्ही जुमानला नाही. त्याचा पुढचा पाठ फार भयंकर आहे. एवढ्यावर थांबणार नाही. यास्तव तुमच्या विपत्त काली मी हसेन. जो देव आमचा बाप आमच्या संकटामध्ये आम्हाला हसेल. किती भयानक गोष्ट आहे. देव हसेल. आम्ही दुःखात आहोत, देव हसेल. आम्ही संकटात आहोत, देव हसेल. आमच्या वरिष्ठ आहे, देव हसेल. आमच्या राजा आहे, देव हसेल. तुमच्या संकट आले असता मी थट्टा करेन. पुढे आहे वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल. तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती उद्वेग ही तुम्हाला कोणतरी घरी जाऊन या डिक्शनरीत वाचा. विपत्ती आणि उद्वेग काय आहे, ते काय ते आणि आले तर काय होईल. त्या समयी मग मला कळेल, मग मी हाक मारेन. मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील. अरे पहिले शोधायचं होतं, आता शोधत आहे. जेव्हा विपत्ती आणि उद्वेग आला तेव्हा ते आसक्तीने इतके म्हणजे त्यांच्यासारख्या कोणीही असे शोधतील. पुष्कळ लोक संकटात देवाच्या भाषा जवळ येण्याचा प्रयत्न करतात. भयंकर बापासून झाला सर काय उपयोग नाही असे संपवतात. का? कारण देवाने सर्व बंद करून दिले. वर्ष तुम्हाला मी हात मारली, तुम्हाला मी बोलविलं. माझा हात तुमच्या पुढे होता उभा कसा. कधी माझा हात तुम्ही धराल पण तुम्ही लक्ष दिलं नाही. आता जेव्हा विपत्ती आली, जेव्हा उद्वेग आला तेव्हा तुम्ही मला हात मारत आहात, आसक्तीने शोधत आहात. तो म्हणतो मी त्यास सापडणार नाही. सापडणार नाही. जेव्हा वर येऊन गेला तेव्हा त्या 5 मूर्ख कुमारांनी दार ठोकत राहिले. दार उघडलं नाही. देव कसा प्रेमळा, कृपाळू, क्षमाशील काय काय ना, त्याची दुसरी बाजू एकदा बंद ना मग बंद. बस झालं, इनफ. खूप संधी दिली. 7च्या 70 काय 700 वेळा झालं पण हे काय सुधारणार नाही. जकर्या 7:11 आणि 13 मध्ये लिहिलं आहे. पण ते ऐकताना त्यांची मान ताट केली व ऐकू नये म्हणून आपले कान बंद केले. तेव्हा असे झाले की तो हाक मारित असता त्याने ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकायचं नाही. आता इथे दुसऱ्या कॅटेगरीचे लोक आहेत. पहिले आलेच नाही. दुसरे जकर्या म्हणतो की ऐकत आहे, आले ऐकत आहे. पण ऐकताना पण त्यांनी काय केलं, ज्या सुधारणा सांगत होते ते मान्य केले नाही. आपली मान काय केली त्यांनी ताट केली आणि ऐकू नये म्हणून आपले कान बंद केले. जो व्यक्ती बघा देवाचं वचन त्याचा अभ्यास ते मिळून जेव्हा आपल्या पुढे येतं वाढलं जातं, आपण ऐकतो पण इथून आपण जाऊन त्याप्रमाणे जेव्हा करत नाही त्याचा अर्थ असा आहे की आम्ही ते आमचे कान बंद केले, ते कानावर. आणि ते ताट मानेचे लोक आहे, ऐकून पण घेत आहे पण त्याप्रमाणे करत नाही. जसे इस्रायल लोक होते त्यांच्याविषयी लिहिले आहे की किती त्यांनी पाहिलं, डोळ्यांनी चमत्कार पाहिले, देवाची कृपा पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्या जे कधी इतिहासात झालेल्या अशा गोष्टी. समुद्र दुभागलेला पाहिला, स्वर्गातून भाकरी, देवतांच्या भाकरी त्यांना मिळत होत्या ते पाहिलं, खडकातून पाणी पाहिलं, काय लावे पक्षीला चर राहायचा, नुसतं तंबूतून बाहेर हात टाकला का एखादा पक्षी काढायचा.
काय पाहिजे, पण त्यांनी एवढं करून मी म्हणतात की या वासराने आम्हाला त्या देशातून सोडवलं, ताट माने छिडलो आणि मग म्हटलेलं आहे म्हणून ते हात मारते पण मी ऐकवायचा नाही. जर आपल्याला सुधारण्याची इच्छा नसेल व चांगल्या मनाने शिक्षा स्वीकारण्याची नसेल तर परमेश्वर देखील सुधारण्यासाठी सल्ला मसलत देण्याचं सोडून देईल. तुमच्या वरच तुम्ही आता जबाबदार आहात. जसे पिलाताने हात धुवून दिले, आता काय नाही बघा, तुम्हाला पाहिजे ना येशूला मारायचं, बघा तुमचं येशूचं रक्त तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळांवर असं पिलाताने सांगून दिलं. आणि काय झालं नंतर, अशी धूळ अशी उडवावी ना तसे इस्रायल लोकांचे हाल केले. त्यांचे पोरं बाळ असे फेकले, त्याच्या बरोबर स्त्रिया भाल्यांवर झेलले. नंतर धूळ सगळ्या राष्ट्रात पांगापान राष्ट्रच राहिलं नाही. ते आतापर्यंत त्याची स्थापना झाली. ते म्हणाले त्या येशूचं रक्त आमच्यावर आमच्या लेकरांवर असं. ऐकत नाही, मग देवाने सोडून दिलं. दावीद इस्रायलाचा राजा बनण्याअगोदर आणि नंतर नेहमी देवाचा सल्ला मसलत म्हणत होता. आणि कधी पण जेव्हा त्याला सुधारण्यासाठी संदेश देत होते लगेच तो मानत होता. शौलाप्रमाणे नव्हता. जेव्हा ते पाप त्याच्या हातून घडलं, दाविदाच्या भर राजवाड्यात भर सभेमध्ये नाखान आला आणि सर्वांसमोर त्या नाखाने त्याचा निषेध केला. एवढी हिंमत, पण दावीद शांतीने ऐकून गेले सगळ्या गोष्टी. सुधारणा केली, प्रायश्चित केलं, पश्चाताप केला. शाऊल बिलकुल पश्चाताप केला आणि त्यांनी, जर आपल्याला वेळ नाही पण आपण घरी जाऊन वाचूया. पहिले शमूएल 25वा अध्याय, दुसरे शमूएल 12वा अध्याय, 13वा अध्याय, 14वा अध्याय, 24वा अध्याय. एक घरी वाचा, दोघांमधला फरक कळेल. दावीद आणि शाऊल दोघे राजा होते, पण एकाचा स्वभाव राजा बनण्याआधी राजा बनल्यानंतरही देवाचा सल्ला विचारणारा होता. प्रत्येक गोष्ट तो देवाला, मी युद्धाला जाऊ कधी जाऊ, मी हे करू की नाही करू, देवाला विचारायचं. शाऊल बिलकुल विचारायचं. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा संदेश त्यांना त्याच्याकडे पाठवून त्याच्या चुका पटवून देण्यास विश्वास नव्हता. दाविदाने जसं देवाची सल्ला मसलत आणि शिक्षेला त्यांनी प्रथम स्थान दिलं, तर जर आपणही दिलं तर देव आपल्याला पसंत करेल, आपल्याला वारंवार सल्ला देत राहील. आयुष्यभर देवाच्या सल्ल्याला नाकारलेल्या शौलाचा अंत आणि नम्रतेने देवाची शिक्षा स्वीकारलेल्या दाविदाचा अंत बघा. अंत पण फार महत्वाचा. मी नेहमी म्हणतो नाही का, अंत फार महत्वाचा. संतोष पाडसाहेब रेवरेंद्र म्हणायचे मला की शेवट फार महत्वाचा आहे, माझा शेवट गोड व्हायला पाहिजे. आयुष्यभर आपण काहीही केलं, शेवट खराब झाला तर संपलं. आणि ते देवाचा सल्ला मानणारा, शिक्षा स्वीकारणारा दावीद, त्याचा शेवट. इथे शाऊल शिक्षा न मानणारा, सल्ला न मानणारा, त्याचा अंत. दोघांचा अंतामधला जर आपण फरक पाहिला तर फार फार मोठा फरक आहे. नीतिसूत्रात लिहिलेला आहे 15 आणि 10 मध्ये, जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते, जो वाग्दंडाचा तिटकारा करीतो तो मरेल. आणि नीतिसूत्र 13 आणि 18 मध्ये लिहिलेला आहे, बोधाचा अवहेर करणाऱ्या दारिद्र्य आणि लज्जाही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. काही प्रश्न शेवटी आपण स्वतःला या ठिकाणी विचारणार आहोत. दावीद शाऊलाचा मृत्यू तर त्याचा वध करण्यात आला स्वतःच्या तलवारीवर, आणि दावीद पूर्ण वयाचा होऊन शांतीने त्याला कब्रस्तानात पुरले. काय प्रश्न विचारूया, त्याचं उत्तर आपण इथेच देऊन जाणार आहे स्वतःला. कोणाला सांगण्याची गरज नाही, पण स्वतःलाच आपण ते उत्तर देणार आहोत. जेव्हा लोक आपल्याला चुका दाखवतात तेव्हा आम्ही चिडतो काय? जेव्हा आम्हाला बोध करण्यात येतो, सूचना देण्यात येतं, तेव्हा आम्ही त्याचा अवहेर करतो का, तो नाकारतो का?
आपण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कोणी आमची चूक शोधली असं आम्हाला वाटतं का? आणि जेव्हा लोक अयोग्य रीतीने आमच्यावर दोष लावतात तेव्हा आम्ही स्वतःला नीतिमान ठरवितो का? या योसेफाप्रमाणे जो ख्रिस्ताचा स्वभाव त्याच्यासाठी त्याच्या ठाई दिसून आला, तोच स्वभाव आमच्या काही सदैव आपण दिसू देऊया. कारण येशूचे आगमन जवळ आहे. आम्ही त्याला त्याच्या स्वभावातूनच आढळून यावे. आमचा स्वभाव ख्रिस्ताचा स्वभाव असावा आणि ज्याचा स्वभाव ख्रिस्ताचा आहे त्याला घेण्यासाठी येशू येत आहे. आम्ही सदैव कामात आढळूया. कोणत्या प्रकारच्या लोकात आम्ही काम करत असो, कोणत्या जागी आम्ही असो, ख्रिस्ताचा स्वभाव तिथे टिकून असलाच पाहिजे. आमच्या जीवनामध्ये देवाच्या सुधारणेला आम्ही नेहमी जागा देऊ. कोणीच परफेक्ट नाही, कोणी नीतिमान नाही, कोणी धार्मिक नाही. म्हणून आम्हाला सुधारणूक करण्याची आणि सल्ला मसलत घेण्याची देखील आवश्यकता आहे देवाची. या दिवसात आम्ही योसेफाचं चारित्र्य 3 महिने, मला माहिती नाही किती वेळ चालली गोष्ट, फक्त एकच वचन आपण घेतलंय 17 वाच. सगळं डिटेल्स ते पाहणार, पण काही प्रश्नामध्ये ते आम्ही पाहणार आहोत. योसेफाचं चारित्र्य, ख्रिस्ताचं चारित्र्य आणि आता आमचं स्वभाव चारित्र्य कसं असावं यावर आम्हाला विचार करण्याच्या दिवसात नितांत गरज आहे. इतक्या वाईट प्रसंगामध्ये, वेळेमध्ये, परिस्थितीमध्ये योसेफ बदलला नाही. योसेफाने त्याचा स्वभाव बदलू दिला नाही आणि त्यामुळे तो पुढे काय झाला, तो काय झाला, पंतप्रधान झाला. सर्व मरत होते दुष्काळात, पण याने वाचवलं. आम्ही फक्त एक गोष्ट संडे स्कूल मध्येच ऐकलेली, नंतर आपल्याला ऐकायलाच मिळाली. परंतु ही गोष्ट फार महत्वाची आहे, हा इतिहास आहे. आम्हाला तो पाहावा लागेल की योसेफ आमच्यासाठी आज पण त्याचं उदाहरण फार मोठं आणि महत्वाचं आहे. आम्ही कुठे असो, कसं असो, आम्ही ख्रिस्ताचा स्वभाव धारण करू. आमच्या आजूबाजूला सापासारखे लोक आहेत, सिंहासारखे फाडणारे आहेत, गाढवासारखे दणकट आहे, किती साला सांगा काहीच नाही, मठ्ठ डोक्याचे, कोणत्या प्रकारचे राव, किती त्यांचे संधी काय करा, काहीच आपल्याला रिस्पॉन्स नाही. असे लोक असले तरी आम्ही आमचा स्वभाव योसेफासारखा, ख्रिस्तासारखा ठेवू. देवाच्या वचनाद्वारे आम्हाला अधिक ख्रिस्त समान स्वभाव धारण करण्यासाठी, त्याच्यामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी तो सहाय्य करो. येशू लवकर येत आहे आणि तो येशू सारखा स्वभाव असणाऱ्या लोकांना घेण्यासाठी आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आज परत एकदा या पवित्र वारी. तुझा दास योसेफ ज्याचा स्वभाव ख्रिस्ताच्या स्वभावासारखा आहे, त्याच्या जीवनातून ह्या दिवसामध्ये प्रभू आम्हाला तू शिकवत आहेस. आज तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही इतरांच्या चुका कोणाकडे न्याव्यात, आणि जर मी खरंच तुला ओळखतो तर मी तुझ्याकडे येईन, त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. आम्ही लोकांविषयी बोलतो पण त्यांची सुधारणा होईल म्हणून मी कधी प्रार्थना करत नाही त्यांच्यासाठी. या सर्व गोष्टी प्रभू मलाच अधोगतीला नेणारे आहे, माझे आशीर्वाद हिरावणारे आहेत आणि मला त्या स्वर्गापासून दूर ठेवणारे आहेत. याची जाणीव परत एकदा आम्हाला तू दे. तुला धन्यवाद देतो आज जितक्यांनी स्वतःला प्रश्न विचारलेला आहे, सुधारणा मान्य करण्यासाठी मी किती तयार आहे, तुला वेळ देण्यासाठी, त्यामध्ये बदल करण्यासाठी. जे तू बोलतो, जे नीतिसूत्रात सांगितलेलं आहे, मी त्यांना हाक मारली पण ते आले नाही, त्यांच्यापुढे मी हात पसरला पण त्यांनी पाहिलंच नाही. हो, आम्ही तर पिढ्यानपिढ्या ख्रिस्ती असे म्हणतो, परंतु आमच्यात अजूनही खूप खूप उणीवा आहे, आमच्या कृतीमध्ये उणीवा आहे. त्या सुधारण्यासाठी ते दाखव प्रभू. आणि जे आज ती सुधारणा करू इच्छित आहे त्या सर्वांना ती सुधारणा करण्यास तुझं सहाय्य कर.
अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तुला धन्यवाद देतो तुझा. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे. आम्ही या पण आपल्या जागेवर राहूया. प्रभू येशूकडे प्रार्थना आशीर्वाद देऊ आणि स्वतः देव पराक्रमी या आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास पडतो तसेच तू आमचे गुन्हे माफ कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य शांत ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर मेसे चर्चेस येसे बरोबर देवाचं निवडले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत सेवो. आमेन. Oh